नमस्कार. आज आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये एक पॉईंट बघतोय, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. पहिल्यांदा आपण काय बोर्डची कन्सेप्ट बघूया, बोर्डचे एक्झाम्पल्स बघूया आणि त्यानंतर आपण सीईटी आणि जेईचे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आपण कन्सेप्ट आणि बोर्डचे क्वेश्चन्स बघूया. सो पहिल्यांदा आपल्याला बघायचं इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय. ओके, सो पहिल्यांदा एखादं फंक्शन आपल्याकडे असेल एफ ऑफ एक्स आणि हे फंक्शन आपल्याला डिटरमाइन करायचं असेल की इज दिस फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. ओके, सो इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ठरवण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, दिलेल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची. म्हणजे जर फंक्शन एफ ऑफ एक्स असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळेल एफ डॅश ॲट एक्स. ओके, आणि जर ही डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 आली, फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 आली, देन दिस फंक्शन इज or that function f of x is increasing function. Okay, and if that derivative is less than 0, then that function f of x is decreasing function. एवढी एकच कन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये शिकायची. जर फंक्शन इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग डिटरमाइन करायचं असेल तर त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायची. ती डेरिव्हेटिव्ह जर ग्रेटर दॅन 0 असेल, f डॅश ॲट x जर ग्रेटर दॅन 0 आली तर ते फंक्शन इन्क्रीजिंग, f डॅश ॲट x जर लेस दॅन 0 आली, लेस दॅन 0 मीन्स निगेटिव्ह आली, देन दिस फंक्शन इज डिक्रीजिंग. त्याच्यामध्ये अजून एक मायनर 2 पॉइंट आपल्याला बघायचे, खूप सोपे आहेत ते. सो समजा जर ही डेरिव्हेटिव्ह f डॅश ॲट x जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आली, नॉट स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0, जर ही डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल, then this function f of x is monotonically increasing. Monotonically increasing. And if f dash at x is less than or equal to 0, then that function is monotonically decreasing function. Okay, जर इतर फक्त ग्रेटर दॅन 0 आहे तर इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग इन द सेन्स ऑफ इट इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ओके, नुसतं इन्क्रीजिंग म्हटलं तरी ते स्ट्रिक्टलीच आहे. आणि f dash at x जर लेस दॅन 0 असेल, then this function is decreasing. That is, it is a strictly decreasing function. आता अजून एक त्याच्यामध्ये एक शब्द नवीन आपल्याकडे आलाय की मोनोटॉनिकली म्हणजे काय. ओके, आता मी सिक्वेन्सचा विचार करून सांगतो म्हणजे लगेच फंक्शन लक्षात येईल. समजा मी एखादा सिक्वेन्स असा लिहिला असेल 1 2 4 6 सो ऑन दॅट. ओके, आपल्याला ह्या सिक्वेन्स वरून समजतं की सिक्वेन्स काय इन्क्रीज होते. 1 नंतर 2 2 4 6 अशा पद्धतीनं सिक्वेन्स आलेली आहे. ओके, दॅट इज दिस सिक्वेन्स इज इन्क्रीजिंग. आणि जर ही सिक्वेन्स अशी लिहिली 1 2 4 4 6 6 6, ओके, सिक्वेन्स वाढते पण इथं 4 ला थोडासा तो मोनोटोन आला, इथं 6 ला सुद्धा. Okay, then this is said to be monotonically increasing. Okay, this is the difference between increasing and monotonically increasing. Similar for monotonically decreasing and strictly decreasing. आपल्या 12th च्या बुक मधला आपण एक क्वेश्चन इथं बघतोय इन्क्रीजिंग डिक्रीजिंग वरती. आपण कन्सेप्ट आता बघितली. क्वेश्चन असा आहे, टेस्ट वेदर दिस फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. ओके, सो आता आपण कन्सेप्ट बघितली होती, जर f of x हे फंक्शन असेल, ह्याची जर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आली तर ते फंक्शन इन्क्रीजिंग असेल, दिस डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 आली तर डिक्रीजिंग असेल. एवढीच एक आपण कन्सेप्ट बघितली. आता इथं आपल्याला शब्द वापरलेला नाही मोनोटॉनिकली किंवा स्ट्रिक्टली, सो इट कन्सिडर इट ॲज अ स्ट्रिक्टली. ओके, सो पहिल्यांदा आपल्याला काढायला लागेल ती म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सो दिस इज फंक्शन दिलेलं आहे x³ - 6x² + 12x - 16, where this x belongs to R, that is the set of real numbers. म्हणजे डोमेन इज अ सेट ऑफ रियल नंबर आहे या फंक्शनचा. सो नाउ लेट अस डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. So f of x ची डेरिव्हेटिव्ह f dash at x म्हणजे डेरिव्हेटिव्ह x³ ची 3x² मायनस 6 into 2 12x plus 12 and 16 ची डेरिव्हेटिव्ह 0 डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. ओके, नाउ आता आपल्याला असं ठरवायचं की ही डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 आहे का लेस दॅन 0 आहे. सो बेसिकली बघितल्यानंतर समजतं की आपण 3 यातून कॉमन घेऊ शकतो. सो f dash at x = 3 जर कॉमन घेतला, x² मायनस 4x प्लस 4 असं आपल्याला काहीतरी मिळेल. ओके, 3 मी कॉमन घेतला इथं. सो f dash at x = 3. ओके, हा कशाचा तरी आपल्याला स्क्वेअर दिसतोय. कसं करतो आपण, एक पहिल्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, मधल्या टर्मचं साइन घ्यायचं आणि याचं स्क्वेअर रूट x - 2 चा स्क्वेअर एक्सपांड केलं तर आपल्याला हे मिळेल. ओके, आता इथं बेसिकली x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता हा स्क्वेअर आहे हियर, हा x - 2 हा स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. इथे x बिलोंग्स टू r आहे. मी समजा असं लिहिलं ग्रेटर दॅन 0, स्क्वेअर आहे ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, पण x बिलोंग्स टू r आहे. r मध्ये 2 येतो, 2 हा नंबर सेट ऑफ रियल नंबर मधला आहे. 2 इथं आला तर काय होईल, हे ग्रेटर दॅन 0 नव्हता, इक्वल टू 0 होईल. ओके, त्यामुळे ते इक्वल टू पण आलं पाहिजे. यातून
इथं जर मायनस सिंगल टर्म 2 असता तर मात्र फक्त ग्रेटर दॅन 2 लिहिलं असतं, सॉरी ग्रेटर दॅन 0 लिहिलं असतं. एक क्वांटिटी पॉझिटिव्ह आहे, त्या क्वांटिटीला 3 ने मल्टिप्लाय केलं तर ते अगेन पॉझिटिव्ह होईल. मग मी याला जर 3 ने मल्टिप्लाय केलं which is also greater than or equal to 0. This nothing but the हे जे काय आपण लिहिलं हेच आपलं काय आहे f dash at x which is greater than or equal to 0. ओके, म्हणजे आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 मिळाली तर ते फंक्शन काय असेल, इन्क्रीजिंग. इथं स्ट्रिक्टली किंवा मोनोटॉनिकल शब्द नाही क्वेश्चन मध्ये, सो आपण नाही वापरलं तरी चालेल. सो दॅट इम्प्लाइज f of x is increasing function. ओके, एक्सरसाइज 2.4 मधला हा पहिला क्वेश्चन मध्ये मी एक एक्झाम्पल घेतले. यातले राहिलेले 2-4 आहेत ते खूप सेम आहेत. ओके, याच प्रकारे फक्त डेरिव्हेटिव्ह काढायची, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू फक्त ठरवायचं. आता पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूयात. थँक्यू.